भैया थांबव काहीच परत येणार नाही काहीच मी परत येणार हे भावाचं नाव आहे ओंकार मिरकुडे मला काय बोलते माहितीये का जाम भारी ब्लॉग असतात बोलते आसुराज बोलते तक्ता बोलते हे गाइस तर वेलकम बॅक टू माय चॅनल तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा प्रज्ञेश वतारी या यूट्यूब चॅनलवरती तर नयनला मला बघून तुम्ही किंवा थांबनेल बघून तुम्हाला समजलं असेल आम्ही कुठं आलोय काय कसा काय विषय तर चला आपण जा आतमध्ये असते आपण आता गेटवर आहे एंट्रीवर तर चला इथून आपण आत जाऊ आणि दाखवते तुम्हाला कसं काय टिटवाला महोत्सव गाइस अभी कम टू टिटवाला महोत्सव चला जाऊ पुढे पुढे दाखवते तुम्हाला कसं काय गाइस तर एंट्री केल्या गेल्या हे बघ काय लावले मोठा विषय हे जर नवीन ना वाटते तो पण त्याची लाईट जातेच आहे मग डीम आहे गर्दी बघे आमच्या राज गर्दी दिसते आमच्या असते असते तुम्हाला दाखवते काय विषय नाही काय यस 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 भारी पोराचा बोलत नाही विषयच नाही चालू झालं पोरीना काही विजय होता पोरीचा सामान कसा असते सगळीकडे काय सांगशील 50 रुपये टॅटू काढत आहे का पोरींचाच सामान ना सगळीकडे आता आले काहीतरी जेव्हा काय कवरी बिवरी चला आपण आमच्या जाव असते असते यो पट्टा पहिला क्रॉस करू त्यांच्या आतमध्ये दाखवते तर तुम्ही बघितला स्टेजवर कसा परफॉर्मन्स केला ना केला ना मी केला तर चला आपण आलो आता इथं काय इकडे खावाला आहे काहीतरी आपला या काही चायनीज बिनीज काय आहे त्या इकडे आहे पाल्ली या बाई जी दिसताना आपण असते 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 पाल्ल्यात बसायला जाऊ काही वाटला चांगला घेऊ काही बी नाही काय फिरू पिझा काय पिझा आईल्या कोणाला तिकीट किती आहे 100 रुपये EMI भेटेल का EMI दे ना EMI वो हाँ दे ना EMI वो अरे यार पैसा नहीं है हमारे पास हम अगले मेले में भर देंगे ना वो 100 रुपया हाँ 10 रुपया अगले मेले में दे देंगे तेरे को हाँ चला असते काय तर बघू आपण EMI भेटते EMI चा ऑप्शन नाही इथं मी घेतला असता जाऊ नयनचा प्लॅन कॅन्सल झाला त्याच्यानं तो नाही बोलते नको नको आता मी एकटा जाऊन तुम्ही काय करू अत्र बाहेर आले जाऊ दे काय नाही आता वरती वेळू आपण काय डायरेक्ट हवेत जाऊ चला या तर हे गाइस वेलकम बॅक टू माय चॅनल तर या हबीबी कम टू टिटवाला महोत्सव तुमचं पण स्वागत आहे इथं काय विषय माहितीये का तो पालना टाकून तो जो पालना दिसते ना तो पालना टाकून नयननी म्हणा आणला काय दररोजच्या बेचतात ते पालण्यानं का उलट्या येतील उलट्या आल्या तर काय आलं बरं ओक्षीलच ना आवरा काय बोलती नको पत्नी आता मी एकटा जाऊन काय करू तर चला आपण आलो नाही इथं आता आकाशी पाळण्यामध्ये बसायला गाईज जाम मजा करू पहिले याजन करू नंतर बघू त्यांनी इच्छा झाली तर मी आहे चला या पुढे तुम्हाला दाखवते कसं काय आले तुफान किती नयन जिद्द ना सोडली आपण वर्ष परलू बिदा काय लग्नाचं झाल्याने पोरा पण निघाई डायरेक्ट शहीद काय तर टिटवाला महोत्सवला गेलता त्या शहीद झाला बिचारा पांड्यांच्या बरोबर मेलो गाईज माझी पाटे म्हणजे तरकले बसल्या तुम्ही बघू शकता
काहीच काय विषय नाही. पण ह्यो पालना बघा, ह्यो पालना पहिल्यांदा आहे. काय विषय काय नाही बघला नाही ह्यो. पक्का वरती जाते नाही साप. हे आली पक्कीरले कसा हे पक्कीरले डर गई डर गई. हे बघ आमच्या वरच्या हे बघ डायरेक्ट इधर से नीचे नीचे गिरा ना. टेन्शन नाही ना, टेन्शन नाही. नको नाही, नको 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 पकडून ठेव आयचं छाती पायडे विनायचं डायरेक्ट. डर लग रहा है क्या? नहीं तो ऐसे पकड़ के क्यों बैठे हो? हाँ पीठ फाटले नाही बोलते नाही गाइस. प्रज्ञेश होता ऑन टॉप पहले से. बार बार दिन ये गाए तुझी हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू प्रज्ञेश. हैप्पी बर्थडे टू यू नयन. हैप्पी बर्थडे टू प्रज्ञेश. हैप्पी बर्थडे टू यू बाबू. या गाइस या फाइनली काय बोलायचं काय माहिती नाही. काही आमच्या पोरी दिसतात. या कॅमेरा चालू केले आईच्या पोरी बघतात पोरी. पण भावनी भाव भाव देवाला अंगावर नाही ना माझे भाव. हे दिले असतात त्यांना भाव. या बाबू बाबाची टरकली तुम्हाला शिव नको गाईस. नका पोटा पाटले तुम्हाला काही समजते ना. ए बेंडर गई बेंडर गई बेंडर गई. काही झाला काही नॉर्मल आपल्याकडे काही विषय नाही. तू काय असते? अरे पोटाने भैया थांबव भैया थांबी तर भैया थांबव. काहीच परत भेटणार नाही. काहीच मी परत भेटणार नाही. मम्मीला बोलव. मम्मीला बोलतो आपला EMI काढले ते चुकवायला काही विषय नाही होणार. गाईस तर या कॅमेरा बंद करते मी. ओकण कायचा ओकण फाटली बिटली नाही गाईस. पोटाना आगाच डेंजर. चला या अंकलची करा या अंकलला चोखून पका मारायला पाहिजे गाईस. कारण की काय विषय माहिती आहे का? फोटोन या वेगळंच काहीतरी ते सांगता नाही द्या कसं आहे ते काय ते पण त्या बोलतात काहीतरी आहे. तर चला बेसलो हे का भरते बोलते नाही सांगते का भरते आपल्यासाठी माझ्यासाठी नावते बाहेर. चला आलो आता. आमच्या जाव असते तिकडं त्याजान किंवा त्याजान कानान तरी काना जायचा. चला जाऊ त्याच्यान तिकडं आपण. भावाचं नाव आहे ओंकार मिरकुडे. मला काय बोलते माहितीये का? जाम भारी ब्लॉग असतात बोलते. आसुराज बोलते तक्ता बोलते जेजुरीचा बोलते कथाना झाले बाबा. दादा पण असते बोलते दादा किती गाईस तर या ना थोडासा ना तर ना ब्लॉग चालू आहे का बघ गाईस तर या. कामाला लागेल का बघू दे. पण कसं लागते
आपला आगरी महोत्सव भारी आहे. काही असं नाही काही भारी नाही, पण ठीकठाक आहे, काय विषय नाही. पण आपल्या आगरी महोत्सवची सर कोणीच नाही करणार, कोण सी फूडचा विषयच नाही करत. सगळा चटरपटर कानात आहे. माझं काय कोण खाल ना काय येईल काय बरोबर वाटत नाही. पाहिजे मावरा दिसत नाही. चला काही जाऊ तिथं पुढं तो आयसा कसा काही त्याला चटरपटर दिसते काही इकडे खरा नाही. गाईस तर अशा प्रकारचा होता टिटवाला महोत्सव. आपण काय कमी पडत नाही, नाचाला त्या चान्स भेटेल ना त्या नाचाला जाऊ. तर नाही ना आता काय झालं आपण जेव्हाला काही सी फूड नाही काही नाही काहीच नाही जेवायला काहीच नाही खरं. तर चला आपण जावा इथनं जेवायला. आणि तिथं एक भेटला होता आपला फॅन ओमकार मिरकुडी म्हणून, भावा आय लव्ह यू डायरेक्ट. त्याला आवरा भाई बोलला ना मला, भावा एक नंबर ब्लॉग असतात तुझं बोलते, हसून ना पोट दुखता बोलते, आवरा बोलते ना. काही आईचा कोणी समोरच्या बोला ना का बरं वाटते. कोणी समोर असेल ना ओळखत असेल आवाज द्यायला घाबरत असेल ना तर मी हाय आवाज द्या प्रज्ञेश किंवा काय तुम्हाला वाटेल त्या आवाज द्या बिंदास. हा मी हाय समोरच्या, मी सगळ्या ओळख देते. मिठी मारण्याची मिठी डायरेक्ट मिठी पोरियाच नाही पोरी नाही. तर चला आपण जाऊ इथनं आता बाहेर जाऊ आणि बाहेर चर्चा करू काय असेल की गाईस. तर चला जॅकेट घातला तुमच्या भावानी. आता आपण जाणार कुठेतरी पेटपूजा करायला. नाही कारण की नाहीला खूप भूक लागलेली आहे गाईस. तर तुम्ही बघितलं असेल ब्लॉगमध्ये टिटवाला महोत्सवला काय होता कसा काय झाला त्या बघितलं असेल. तर अशा प्रकारचा होता टिटवाला महोत्सव. तर ज्याला कोणाला यावायचं असेल तर या बिंदाच्या प्रमोशन केली टिटवाला महोत्सवचा बिनकामी. तर चला आपण आता जाऊ जेवणाची सोय करायला. सोय मीन्स आपली पेटपूजा करू कुठेतरी रस्त्याला चांगला ठिकाण भेटला तर. आपल्याला नॉनव्हेज जास्त खायचं नाही, बघू जमला तर खाऊ नाही तर नाही खाऊ. तर चला जाऊ आपण पुढे. गाईस सर खूप काबाल कष्ट केले नयननी, कारण की विषय काय माहिती आहे का, भेवंडी झाले बंद. रात्रीचं वाजले 2 वाजायला आयला, 2च्या आसपास आलं काहीतरी. तर भेवंडी बहुतेक आम्ही फिरलो, त्याच भेटला नाही दाबा चालू. त्याला असाच वंजारपाटीवर परत आलो बरं बघा लागा कधी चालू असेल रोलेक्स चालू असेल ते हिशोबाने. तर रोलेक्सच्या साईडला भेटला की चालू त्या आया आला तर जेवायला. तर चला आपण जेवते आणि जातो डायरेक्ट घरी. आता मग घरी भेटू डायरेक्ट. गाईस तर आजच्या 2:30 वाजता मेडिकलमध्ये काय आल्यावर गोळ्या औषधा दिल्या जेवायला. तर गोळ्या औषधा तुम्हाला दाखवू का 2 मिनटं. गोळ्या औषधा माझ्या चला ही नयनला देऊ. नयन चला गोळ्या औषधं घेतल्या गाईस, कारण की गाडीवर कट्टा लागली ना म्हणून जरासा मेडिकल बघला. आईस्क्रीम खायचा होता कारण की सर्दी झाली ना म्हणून आईस्क्रीम खायचा होता. तर आईस्क्रीम भेटला नाही काही, तर मला असलाच मेडिकलमध्ये आलो ना गोळ्या औषधी घेतल्या.
प्रत्येकाचा अर्धा अर्धा झाला पाहिजे का? हा याच्यामध्ये सांगते प्रत्येकाचा अर्धा हिस्सा. एक मी घेतली कॅडबरी ती आणि एक स्निकर त्यांनी घेतली, बाकीचा अर्धा अर्धा हिस्सा. तिथं भांडणं येतील समजलं. काहीच तर चला आलो आता घरी. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली होती. धन्यवाद आणि थँक्यू सो मच. आपले ते सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत. तर असंच मला सपोर्ट राहू दे तुमचा. आणि मी सुद्धा काहीतरी नवीन नवीन कंटेंट आणत जाईन. तर चला मी आजचा ब्लॉग इथे एंड करतो. व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि हां गाईज, तर तुम्ही लाईक करत जा, त्याच्याने मला मोटिवेट भेटते. सो व्हिडिओला लाईक नक्की करा. बाय.